याच प्रभागातल्या चौथ्या उमेदवार आपल्यासोबत आहेत, सुमन गायकवाड. राजकारणाचं बाळकडू अगदी तुम्हाला घरातून मिळालंय. तुमचे भाऊ नवनाथ कांबळे उपमहापौर होते, त्याचप्रमाणे शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीत देखील त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे आणि आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवार म्हणून या प्रभागात आहात. काय सांगाल, काय विजन आहे? सगळ्यात आधी तर भावना काय आहेत? माझा भाऊ पॅन्थरच्या चळवळीपासून काम करत होता आणि मी त्यांच्या पाठीशी होते आणि सगळेजण मिळून आम्ही पॅन्थरपासून काम करतोय. आणि 2002 मध्ये सुरेखा वहिनी, निलेश भाऊ आणि नवनाथ कांबळे ही पॅनल होतं. मग तेव्हापासून आम्ही आणखीन आम्हाला ह्या घड्याळाच्या बाबतीत चांगलीच माहिती आहे. मग कामं केले, परत म्हाडाचे घर बांधून दिले आणि मुलांना कामाला वगैरे लावलं, बायांना पण झाडू खात्यात कामाला लावलं भाऊनं. मग आम्ही सगळेजण मिळून कामं केले, वहिनीनं पण केले. निलेश भाऊ बी होते, परत माझा भाऊ बी होता. त्यांनी सगळ्यांनी मिळून सगळं कामं केले. भीमनगरचेही जवळून पाहिले आम्ही. राजकारणात काय यावं असं वाटलं तुम्हाला? म्हणजे काय हे होतं? म्हणजे कसं, मी माझ्या भावाच्या पासून मी राजकारण बघते आणि मग आता जेंट्स वाढ पडायचं तर महिला वाढ पडला. मग त्याच्यासाठी स्वप्नील माझा मुलगा मला बोलला की मम्मी आता तू थांबावं लागल. तर हो थांबल म्हणलं मी. मग कोणचे प्रश्न सोडायचे तर पाणी, लाईट ही आपण सोडवू. ही कामं केले तर आपल्याला सगळं म्हणजे सुरळीत जाईल आपलं सगळं, म्हणजे असे बोलले. मग ठीक आहे म्हणलं, थांबते म्हणलं. तुम्ही राजकारणात आलात आणि आता निवडणूक लढवताय, पण जेव्हा तुम्ही प्रचारादरम्यान लोकांना भेटताय आणि तुम्ही म्हणजे तुमचा एक भीमनगरचा मुद्दा जो समोर येतोय, पाण्याचा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यावर तुम्ही जास्त भर देताना दिसताय की पाण्याचा प्रश्न प्रकर्षानं समोर येतोय आणि मी ते सोडवणार. काय नेमका पाण्याचा प्रश्न आहे त्या भागामध्ये आणि तुम्ही काय काम करणार आहात त्याच्यावर? पाण्याचा प्रश्न सोडवणार आणि रात्रीचं पाणी येतंय, मग ही सकाळच्याला पाणी सोडण्याचा प्रयत्न करू. आम्ही टाकी बांधू आणि टाकी बांधल्यानंतर 24 तास पाणी राहील. पाण्याची टाकी झाल्यानंतर भीमनगर, शिंदेवस्ती, जहांगीरनगर, ढवळेवस्ती, मिलिंदनगर इथं सगळ्यांना पाणी पुरवल्या जाईल म्हणून माझा सातत्याने प्रयत्न राहील. मीही तिथंच राहत आहे भीमनगरमध्ये. टॉयलेट सगळे घाण आहेत तिथं. आधीच्या मान्यवरांनी काही कामं केलेली नाहीत, त्याच्यासाठी ना मी प्रयत्न करीन. माझा भाऊ जाण्यामुळं माझ्या भावाला मानणारा वर्ग पोरका झाला आहे, ती पोकळी मी भरून काढीन. जय भीम, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.